पाचोऱ्यात घरगुती गॅस दरवाढ आणि काळा बाजाराच्या विरोधात काँग्रेसचा संताप. नमस्कार, आपण पाहत आहात झूम मराठी मीडिया. इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर गॅसचे भाव वाढल्याने पाचोरा तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढत्या दरामुळे नागरिक त्रस्त झाले असून गॅसचा कथित काळा बाजार थांबवावा अशी संतप्त मागणी करत पाचोरा काँग्रेसच्या वतीने सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन दिले. गॅस सिलेंडरचे वाढते दर नियंत्रणात आणावेत, तसेच गॅसचा काळा बाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारत संबंधित विभागाकडून चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिले आहे. आता प्रशासन कोणती पावले उचलते याकडे पाचोरा तालुक्याचे लक्ष लागले आहे. आपल्या परिसरात गॅस सिलेंडर वेळेवर येत आहे का? आपली प्रतिक्रिया कमेंट करा. आपले झूम मराठी लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असणार तर आपले पेज फॉलो करा व आमच्याशी रहा अपडेट. देशामध्ये स्मृती इराणी नावाच्या बाईने गॅसचा थोडासा भाव वाढला तरी पुऱ्या देशात आंदोलन सुरू केले होते. ती अंडी पण गायब झाली तिची आणि ती पण गायब झालेली आहे आणि ती मॅडम कुठे गेली माहीत नाही. परंतु देशामध्ये गॅसचा जो चटका आणि वणवा बसतो आहे तो मोठा झालेला आहे. भाववाढ खूप प्रचंड झालेली आहे. 60 रुपये म्हणजे खूप झालेली आहे बरं का. या गॅसवाढीच्या विरोधात हे आज पाचोरा काँग्रेसने आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनाला जे हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये भर आंदोलन गॅसच्या संदर्भात केले होते. प्रदीप पवार जे होते जिल्हाध्यक्ष यांच्या सूचनेवरून आज हे आंदोलन झालेलं आहे आणि तात्काळ हा काळा बाजार देखील गॅसचा थांबावा आणि भाववाढ ही रद्द करावी ही मागणी काँग्रेसची आहे.